हिंदू बलवान होणं भारतासाठी गरजेचं, मोहन भागवतांनी व्यक्त केली संघाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये अपेक्षा। हिंदू शब्दावर आक्षेप असलेल्यांनी आर्य, भारतीय किंवा हिंदवी म्हणावं असाही सल्ला। पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी दाखवलेल्या दृढतेचं सरसंघचालकांकडून कौतुक। भारताचे मित्र कोण तेही दिसून आलं असं भागवतांचं निरीक्षण। शेजारी देशांमधल्या असंतोषावर मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता। लोकशाही मार्गानेही परिवर्तन होतं असं मत व्यक्त। अराजक निर्माण झालं तर बाह्य शक्तींना संधी मिळते अशी करून दिली जाणीव। मुंबईच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। पूरग्रस्त भागातील शिवसैनिकांनी येऊ नये अशा एकनाथ शिंदेंच्या सूचना। खुल्या मैदानामध्ये मेळावा टाळत ते पैसे पूरग्रस्तांना देणार। बीडच्या सावरगाव घाटमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा तर नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणार। पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके उपस्थित राहणार। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आज नक्की उत्तरं मिळतील। संजय राऊतांचं भाकीत तर काठ्या हातात घेऊन देशाचं रक्षण करण्याची संघाची परंपरा। संघाच्या दसरा कार्यक्रमावरून राऊतांचा टोला। आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन। नागपुरामध्ये दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे असंख्य अनुयायी दाखल होणार। बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची परंपरा। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ युरोपमध्येच। बायको आणि मुलगा भारतामध्ये परतले, मात्र 3 महिन्यांच्या व्हिसासह घायवळ युरोपमध्येच। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात। अहमदाबादेतल्या पहिल्या कसोटीमध्ये भारताचं पारडं जड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।